राज ठाकरे ऍक्शन मोडवर आलेले आहेत। थेट शाखाध्यक्षांकडून अहवाल मागवलेला आहे। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाआधी मनसेची मतदार याद्यांची तपासणी सुरू आहे। मतदार याद्यांचा अभ्यास करून त्यातील घोळ समोर आणण्याचे आदेश देण्यात आले। येत्या 3 दिवसात याद्यांमधील घोळ राज ठाकरेंसमोर मांडला जाणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत। त्यांनी थेट शाखाध्यक्षांकडून अहवाल मागवलेला आहे। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया। श्रेयस, खऱ्या अर्थाने विक्रांत, राज ठाकरे आता ऍक्शन मोडवर आहेत असं पाहायला मिळतं। मागची बैठक जर आपण बघितली तरी बैठक 1 नोव्हेंबरच्या मोर्चावेळी होती, मात्र 1 नोव्हेंबरच्या मोर्चा आधीच खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुसऱ्या स्तरावर पण आपलं काम सुरू केलंय। थेट शाखा अध्यक्षांकडून त्यांनी अहवाल मागवलाय। 1 नोव्हेंबरच्या मोर्चा आधी हा अहवालची तपासणी करा असं त्यांनी संकेतस्थळ दिलंय आणि थेट हे संकेत दिल्यानंतर शाखा अध्यक्ष स्वतः येऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना शिवतुरावर सांगतील की कोणत्या कोणत्या मतदार यादीत घोळ आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे आता एक वेगळ्या ऍक्शन मोडवर मनसे पक्ष आणि मनसे अध्यक्ष आहेत असं कळतंय। एकंदर पाहायला गेलं तर 1 तारखेचा मोर्चा हा भूतोन भविष्यातील मोर्चा करा असं एकीकडे त्यांनी सांगण्यात आलंय। मात्र पक्षाकडून जे काम करण्यात येत आहे, जे बीएलए यांची यादी तयार केली, बीएलएच्या मेळावा पण मध्ये गोरेगावला जोगेश मित्रा पार पडला, त्या मेळाव्यात पण त्यांनी तेच सांगितलं। मात्र आता नेते मंडळी नाही तर खुद्द शाखा अध्यक्ष त्या सोबत मनसे अध्यक्षांची चर्चा होणार आहे आणि प्रत्येक यादीवर कुठल्या यादीवर काय घोळ आहे याकडे सगळे आता मनसे एकदम ऍक्शन मोडवर आलेली आहे। बरं, धन्यवाद श्रेयस या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।